संस्कृतचं ज्ञान अत्युच्च त्यांनी या पुस्तकाचं भाषांतर करून ऋतुचक्र हे सुंदर पुस्तक लिहिलं. दुर्गाबाईंच्या पुस्तकाचं कव्हर सुद्धा हिरवं आहे, कारण ऋतुचक्रामध्ये हिरवा रंग जो पृथ्वीनं आत्ता धारण केलाय मृग नक्षत्रापासून, तो रंग डोळ्यांना सुखावतो, तना मनाला आनंद देतो. आणि आपल्याला कोणता ऋतू आवडत असेल तर अनेक जण पावसाळा आम्हाला आवडतो असं सांगतात. पावसाळ्यातला एक दिवस, पावसाळ्यातली सहल, शाळेचा पहिला दिवस, अशा प्रकारचे निबंध आज सुद्धा शालेय जीवनात लिहिले जातात. पावसाळ्यातली सहल हमखास काढली जाते आणि मृग नक्षत्र लागल्यावर येणाऱ्या पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद, छत्री विसरलो करायचं आणि भिजून घ्यायचं, हा आनंद काही वेगळा असतो, तो घ्यावा. आत्ताचा पाऊस तना मनाला शांत करतो, रात्री छान झोप लागते, दिवसा सुद्धा असंच झोपून राहावं वाटतं, पांघरूण सोडू नये, गरम गरम पदार्थ खावे वाटतात. आषाढ महिन्यात एकदा तरी तळलेले पदार्थ करून एकट्यान खाऊ नका, सगळ्यांना ते द्या, घ्या आणि त्यातला आनंद मिळवा. काल कोणीतरी भज्यांबद्दल लिहिलं की भजी कशी हलकी आहेत, तेलावर कशी तरंगतात म्हणजे हलकी आहेत वगैरे. तर खायला काय हरकत नाही, भजी खा, गरम चहा प्या आणि आषाढ महिन्याचा आनंद लुटा म्हणजे ऋतू संवार झाला की मग ते होणार नाही, म्हणून तो ऋतू चालू असतानाच ते करावं. त्याने कुमार संभव हे महाकाव्य लिहिलं. वाल्मिकी रामायणातल्या एका कथेवर हे महाकाव्य अवलंबून आहे. 20 वर्षापूर्वी कालिदास आख्यान मी याच सभागृहात या स्टेजवर सांगितलेलं आहे. पण आता मी जे आख्यान सांगते, आख्यान तेच आहे, पण माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या साहित्य कृतींबद्दल मी अधिक बोलले नव्हते, कारण त्या साहित्य कृती वाचून त्याचा तितका दीर्घ अभ्यास माझा झाला नव्हता. 20 वर्षापूर्वीच सांगते. आता मात्र आज उद्या त्यांच्या सगळ्या साहित्य कृतींमधला जो आशय आहे तो तुम्हाला सांगणार आहे. ऋतुसंवार नाही वाचता आलं तर ऋतुचक्र तरी वाचा. कुमार संभव हे काव्य त्याने लिहिलं. ते काव्य तारकासुर नावाचा राक्षस, असुर तारकासुर ब्रह्मदेवाला सुद्धा त्रास देऊ लागला, म्हणून सगळी जण विष्णूंकडे गेली. विष्णू म्हणाले, असुरांचा संहार करणं हा माझा विषय नाही. मग सगळी जण शिवशंकरांकडे गेले. शिवशंकर म्हणाले, माझी उपासना केल्यावर मी सगळ्यांना फक्त तथास्तु म्हणत असतो, मी वर देत असतो, मी कोणाला मारत नसतो. आता कुठे जावं? मग शिवशंकरच म्हणाले की कैलासावर तुम्ही मला हे सगळं सांगायला आलात तर मी हे करू शकत नसलो तरी माझी पत्नी तितकी समर्थ आहे की ती तारकासुराला वध करण्यासाठी सहाय्य करेल. सहाय्य म्हणते, सहाय्य करेल. मग कशी काय करेल? शिवशंकरांनी ही कथा पार्वतीला सांगितली आणि असं म्हटलं
की आपल्याला आजपर्यंत गणपती हा एक मुलगा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर आपल्याला अजून एका मुलाला जन्म द्यावा लागणार. त्या मुलाला जन्म देऊन तो मोठा झाला की तो तारकासुराचा वध करील. म्हणून कोणाचा जन्म झाला? कार्तिकेयाचा जन्म झाला आणि कार्तिकेयानं तारकासुराचा वध केला. तो मुलगा झाला, तो मोठा झाला, पराक्रमी झाला, मग तो तारकासुराला मारणार. या सगळ्या कालावधीत सगळ्यांची किती हालत झाली असेल याची कल्पना न केलेली बरी. या मुलानं तारकासुराचा वध केला आणि तो वध होईपर्यंत यज्ञकुंडात अनेकांच्या आहुत्या पडल्या. पार्वतीला खूप तप करावं लागलं मुलगा व्हावा म्हणून. शिवशंकरांनी निवृत्तीकडून आपली प्रवृत्तीकडे वाटचाल केली. कारण प्रवृत्तीकडे वाटचाल असल्याशिवाय मुलं बाळ होत नसतात. ज्यातून त्यातून निवृत्तीच घेतली तर पुढची प्रजा कशी काय होणार? शिवशंकर प्रवृत्त झाले. सध्या वर्तमानपत्रात निवृत्ती का प्रवृत्ती असं लेख येत आहेत आणि आज त्याच्यावर खूप जणांनी भाष्य केलेलं आहे. निवृत्त व्हायच्या वयात प्रवृत्त व्हायचं नसतं. आणि तर नको त्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागतात. एकदा शरीर निवृत्तीकडे निघालं की कितीही अट्टहास केला तरी प्रवृत्तीकडे त्याला नेता येत नाही. हे जाणून घेऊन आपण निवृत्तीच्या वयातून पुढे पुढे जायला हवं. निवृत्तीकडून प्रवृत्तीकडे आलो तर समाजाचं काय होईल याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. या कथेत असं म्हटलं की शिवशंकर निवृत्त व्हायच्या विचारात होते, ते प्रवृत्तीकडे आले. पार्वतीनं तप केलं, त्याचबरोबर मदनाला भस्म व्हावं लागलं. त्याची पत्नी जी रती आहे तिला सुद्धा वैधव्य करावं लागलं. अग्नीचा दाह सहन करावा लागला आणि तारकासुराचा एकदाचा वध झाला. असं हे सगळं कथानं या काव्यामध्ये गुंफलेलं आहे आणि त्याचं नाव दिलंय कुमार संभव. शिवशंकरांनी सुद्धा मुलाला जन्म देण्यासाठी काय काय केलं याबद्दलचं काव्य म्हणजे कुमार संभव. तिसरं खंड काव्य म्हणजे मेघदूत, जे नाव सगळ्यांना माहित आहे. मेघ म्हणजे ढग. आषाढात जे ढग येतात त्या ढगांकरवी आपल्या घरी निरोप पाठवलाय आणि मेघदूत वाचलेली माणसं पुढे पुढे मोर, कबूतर, बगळा, घार, वारा यांच्या करवी निरोप पाठवल्याच्या कविता अनेकांनी लिहिल्या. आपण शाळेत असताना आपल्याला कविता होती घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात आणि माहेरी जाऊन काय निरोप देते पुढे सगळे. आता म्हणायला जायचं तर 10 जण उठून उभी राहतील, आम्ही कविता म्हणतो, पण मग आख्यान वाढत नाही. मेघदूत मध्ये असं वर्णन केलं की अलका नगरीमध्ये एक यक्ष राहत होता आणि हा यक्ष त्याच्या राजाला रोज कमळाची फुलं मिळवून देत असे. कारण हा राजा विष्णू भक्त आहे आणि कमळ फुलांनी तो पूजा करत असे.
यक्षाचं मार्गशीर्ष महिन्यात लग्न झालं होतं आणि तो थोडा काम करण्यात टंगळ मंगळ करत होता, कारण सारखं लक्ष त्याचं घरात. त्यामुळे जे काम त्याने घेतलं होतं, राजाला विष्णूच्या पूजेसाठी रोज 1000 कमळं आणून द्यायची, त्या कामामध्ये थोडी कुचराई झाली आणि त्याची बायको सुद्धा म्हणाली, उद्या सकाळी कमळं काढली काय, मी आता रात्री काढून आणून ठेवलीत काय, चालताय म्हटले. म्हणजे सकाळी थोडा वेळ ते झोपता येईल असं तिचं सांगणं. मजा आहे या सगळ्या. म्हणून बायकोनं यक्षाला सांगितलं, संध्याकाळी जा कमळं तोडून गोणपाटात घालून घेऊन या. तिनसन्या हा माणूस कमळं तोडून घेऊन आला. पूजा करताना कमळं उलट केली त्यात भुंगे सुद्धा होते. सकाळी कमळं उलट केली, कारण कमळ आहे त्याचा धर्म आहे, सकाळी उमलायचं आणि संध्याकाळी मावळायचं. भुंग्याला सुद्धा असं वाटतं कमळात बसून राहायला किती मजा आहे, त्याला दूर करून कशाला उडून जा, रात्रभर उडत बसा, बसू यायचे. ते बसला आणि अशी भुंगे असलेली फुलं त्या राजाला सकाळी दिसली. परत 1000 फुलांमध्ये 2 फुलं कमीच होती, 2 फुलं कमी होती. राजानं यक्षाला प्रश्न केला, फुलं कधी काढलीस? नाही म्हणला, सकाळी काढली. सकाळी काढली तर भुंगे कसे होते? कारण सकाळ सूर्यकिरण आल्यावर मग भुंगे मध खाण्यासाठी येतात. तू फुलं रात्री काढली असणार, ज्या ती आत भुंगे. तो म्हणला, हो माझी बायकोच म्हटली की संध्याकाळी फुलं काढून आणून ठेवा. म्हणजे ती एक कटकट मिटली. आणि आपण नवविवाहित आहोत, आपण झोपू थोड्या वेळी, कटकट कामाची राहू दे नको. बरं 2 फुलं कमी आहेत, त्याचं काय करायचं? तू काम चुकारपणा केलेला असल्यामुळे हे राज्य सोडायचं आणि नागपूर जवळ रामटेक नावाची टेकडी आहे, तिथे यक्षा तू जाऊन 1 वर्ष राहायचं. यक्षाला शिक्षा झाली. यक्ष रामटेकच्या टेकडीवर आला. किती जणांनी रामटेक बघितलंय? अरे वा, भरपूर जण. आज सुद्धा रामटेकला कालिदासांचं विद्यापीठ आहे आणि हा यक्ष तिथे राहत असताना सगळा कालक्रम बघा, मार्गशीर्षात लग्न झालंय आणि याला पिटाळलं रामटेकला. तिथे तो गेल्यावर मृग नक्षत्र लागलं, पावसाची सुरुवात झाली, आषाढ महिना चालू झाला आणि ढगांची गर्दी झाली. धो धो पाऊस कोसळू लागला आणि यक्षाला घरी एकटी असलेल्या पत्नीची आठवण अनावर झाली. मग त्यांनी ढगांकरवी आपल्या बायकोला निरोप पाठवला आणि तू ढगाला सांगितलंय तू कोणत्या मार्गाने जा, माझं घर कुठे आहे, बायकोला कसा हाक मार, तिला माझा निरोप कसा सांग, हे सगळं त्या काव्यात आहे. काही शास्त्रज्ञ आणि अतिउत्सुक पुण्याची माणसं त्यांनी असला अभ्यासक म्हणत्या त्यांनी रामटेकच्या टेकडीपासून त्या ढगांना कसा निरोप द्यायला घरी पाठवलं, त्याचा बरोबर मागोवा घेतला. एक माणूस एक चार्टर विमान करून त्या मार्गानं बरोबर आला. म्हणजे
मेघदूतातल्या सगळ्या ती ठिकाणं आणि सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे तुम्हाला मला सांगायचंय की त्याच्यावर खूप अभ्यास झाला की हे आणि असंच आपलं लिहिलं कवी कल्पना का त्यात काही सत्य आहे. कालिदास म्हणायचे उत्तम साहित्य हे वियोगातून विचारातून वेदनेतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होत असतं. घेतलं वही आणि काव्य लिहिलं असं होत नाही. नाही सुचत. ज्यांना सुचत त्यांना कवी कालिदासांचा वरदहस्त असं लक्षात घ्या. कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय शब्द सुचत नसतात. मेघदूत हे काव्य वाचून एक जर्मन कवी फॉरो यानं असं म्हटलं की अख्ख्या युरोपमध्ये मेघदूत काव्यासारखं दुसरं काव्य नाही. आणि मग कोणाकोणाच्या मार्फत असे निरोप पाठवून कविता लिहिण्याची पद्धतच आली. तुम्हाला संस्कृत मेघदूत वाचायला कठीण वाटत असेल तर कुसुमाग्रजांनी मेघदूतचं छान भाषांतर केलं. बाकी बाब म्हणजे बाबा बोरकर यांनी खूप सुंदर भाषांतर केलं. त्याचबरोबर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मेघदूताचं छान भाषांतर केलं. माझ्याकडे जे पुस्तक उपलब्ध आहे ते आपले पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी केलेल्या मेघदूतच्या भाषांतराचं पुस्तक माझ्याकडे आहे. आणि माझे सख्खे मामा जे प्रोफेसर होते इंग्लिशचे गोपाळराव आठवले त्यांनी मेघदूताचं समांतर भाषांतर इंग्लिशमध्ये केलं. ते पुस्तक मामाने मला भेट दिलं. मी कॉलेजच्या वयात होते. बापरे, मामाने काहीतरी भलतं लिहिलंय एवढं फक्त मला कळलं. पण ते पुस्तक मला प्रेरणा देत राहिलं की हे इंग्लिश मधलं मेघदूत इतकं जर कळत नसेल तर निदान दुसऱ्या कोणाचं तरी वाचू. मग कुसुमाग्रजांचं वाचलं, बाबा बोरकरांचं वाचलं आणि चिंतामणराव देशमुख यांचं पुस्तक मात्र मी अजूनही संग्रहात ठेवलं. असं हे मेघदूत काव्य. त्यानंतर त्यांनी रघुवंश लिहिला. राजा रघु हा एक, मी उत्तरार्धाकडे येते नाही प्रसाद वगैरे राजा रघु हा एक पराक्रमी आणि दानशूर असा राजा आहे. रघुराजाच्या कथा तुम्ही अनेक ऐकल्या असतील आणि या रघुच्या वंशावर आधारित काव्य म्हणून रघुवंश असं म्हटलं. राजा दिलीप याला एका कामधेनूचा शाप होता म्हणून त्या शापातून मुक्त होण्यासाठी वसिष्ठांनी नंदिनी नावाची सुमन रुपेश नंदिनी नावाची एक कामधेनू राजा दिलीपला भेट दिली की तू हिची सेवा कर म्हणजे तुला असलेला जो शाप आहे त्या शापातून तू मुक्त होशील. अशा कथा पूर्वी खूप होत्या. कोणाच्या तरी शापामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये काही धक्के खात असतो आणि यावर अजून सुद्धा विश्वास आहे की कोणाला पितृदोष असतो, कोणाला मातुल घराण्याचा दोष असतो, कोणीतरी शस्त्रास्त्रानं घरात मरण पावलं असेल त्याचा दोष असतो. तसंच कोणी
विषदंशानं मरण पावलं असेल तर त्याचा दोष असतो. सैन्यामध्ये पराक्रम गाजवताना मृत्यू पावला असेल तर त्याचं श्राद्ध करण्यासाठी वेगळा दिवस सांगितलेला आहे. तर हे ज्या सगळ्या गोष्टी ते कोणी नीट लक्षात घेत नाही आणि उगीच करायचं म्हणून काहीतरी करत असतात, त्यांना काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. राजा दिलीप याला एका कामधेनूचा शाप आहे म्हणून गायीची सेवा कर असं त्याला सांगितलंय. मग या दिलीप राजाला रघु हा पुत्र झाला. रघुला अंग हा पुत्र झाला. अंगाला दशरथ हा पुत्र झाला. दशरथाला राम झाला. रामाला लवकुश झाले. त्यातल्या कुशला अतिथिवृत्र हा पुत्र झाला. अतिथिवृत्राला सुदर्शन झाला. सुदर्शनाला अग्निपंख हा पुत्र झाला. आणि शेवट इथे या काव्याचा शेवट झाला. त्याची वंशावळ पुढे दिलेली नाही. गेल्या वर्षी उत्तर रामायण मी तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की अयोध्येचं राज्य प्रभू रामचंद्राच्या मुलांनी लव आणि कुश दोघांनी आम्ही अयोध्येत राहणार नाही असं स्पष्ट सांगितलं. कारण त्यांची आई बराच काळ ज्या आश्रमामध्ये राहिली तिथलं उत्तराखंडातलं राज्य लव आणि कुश यांनी मिळवून ते पुढे त्यांनी चालवलं. आणि अयोध्येच्या राज्यामध्ये लक्ष्मणाचे दोन्ही पुत्र पुढे राहू लागले. आईबद्दल किती अत्यंतिक आदर लव आणि कुश यांनी दाखवला की जो अयोध्यावासियांनी राजघराण्यातल्या स्त्रियांनी सुद्धा सीतेला जो दाखवला नाही तो आदर लव आणि कुश यांनी दाखवल्याचं आपल्याला दिसतं. ऋतुसंहार, कुमार संभव, मेघदूत आणि रघुवंश ही 4 काव्य, त्यातलं मेघदूत हे खंडकाव्य आहे आणि बाकीची अशीच मोठी काव्य आहे. इतकं कथानक पूर्ण होण्यासाठी काव्य किती मोठं असायला बघ. मगाशी तुम्हाला म्हटलं की वारिणी, औशिनी, सुदक्षिणा, इंदुमती, इरावती, उर्वशी, याक्षी, पार्वती, कीर्ती, शकुंतला, मालविका, प्रियवंता, अनसूया अशा कितीतरी नायिका कालिदासाने आपल्या नाटकामध्ये रंगवलेल्या दिसतात. कवी कालिदास भोर राजांच्या दरबारात उज्जैनीत आहेत आणि एक दिवशी या उज्जैनीला एक शास्त्री जानकीराम म्हणून आले. हे निष्णात धर्मशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी आहेत. फिरत फिरत हे जानकीराम एका नगरीमध्ये गेले आणि तिथल्या राजाला आदर सत्कार त्यांचा केला. आणि तो राजा म्हणाला की मी माझ्या कन्येच्या काळजीत आहे, तर तुम्ही जरा आमच्या राजवाड्यात येऊन आमच्या कन्येची भेट घ्याल का? जानकीराम या राजाच्या राजकन्येच्या महालात आले. तर महालाच्या दरवाजाच्या समोरच भिंतीवर तिने स्वतः काढलेलं एका व्यक्तीचं चित्र लावलेलं जानकीरामनी बघितलं. एकदा बघितलं, दोनदा बघितलं. अरे हे तर उज्जैनीचे कालिदास यांचं चित्र काढून या तुमच्या मुलीनं भिंतीवर असं का लावून ठेवलं?
आपल्या घरात सुद्धा आपण आपल्या आराध्य दैवताचं चित्र लावत असतो, लावावं. कारण घरात प्रवेश करणाऱ्याला लगेच कळतं की ही व्यक्ती अमुक अमुकची भक्त दिसते, ज्या अर्थी ते चित्र तिथे लावलंय. कोणाचंही लावा, आराध्य दैवताचं चित्र. या मुलीनं कालिदासांचं स्वतः चित्र काढून लावलं. मग जानकीरामने बघून कालिदासास थक्क होती. अति आदरे छबी पुढे नम्र होती. तदा चंपक कलिका तयास बोले, ओळखीचे का नेत्र करून ओले. जानकीराम त्यांना बघून थोडं उपरण्यानं डोळे पुसले आणि चंपक कलिकेनं सुद्धा पदरानं डोळे पुसले. जानकीरामनी चंपक कलिकेला विचारलं, तुझे सांग बाळे असे काय नाते. लाजू नको सांग कानात माते. नको सांगू बाळे मला लाग लागे. तुझा लाजरा चेहरा सर्व सांगे. हे चित्र कोणाचं असेल ते मी ओळखलंय, पण तू हे चित्र का काढलंस. मग ती सांगते की माझं या माणसाशी लग्न झालं, पण त्यानंतर त्यांची माझी भेट काही झालेली नाही. पण हे चित्र बघून तुम्हाला काय वाटलं. तुम्हाला ही व्यक्ती माहित आहे का. तर माझी भेट त्यांच्याशी घडवून द्याल का. जानकीराम म्हणाले, हो उज्जैनी मधला हा एक प्रसिद्ध माणूस आहे. यांनी आजपर्यंत 4 महाकाव्य लिहिली. आणि तिला सगळं आठवलं की आपण या माणसाबरोबर साहित्याची चर्चा करणार होतो. त्यांना लिहिलेल्या कविता आपल्याला वाचायला मिळायला हव्यात. जानकीरामना तिने एकच प्रश्न विचारला, तुम्ही यांना कसं बघितलंय. ते म्हणले, रोज बघतो. रेशमी सवळं नेसतात, अंगावर उपरण असतं, गळ्यात मोत्याची माळ असते, गंधाचा टिळा लावतात, कालीमातेची रोज पूजा करतात. आणि तुला सांगायचं तर त्यांच्या उजव्या खांद्यावर तुळशी पत्राची खूण आहे. अरे मग ते नक्कीच माझे, असं ती म्हणाली. आता भेट घ्यायची कशी. जानकीराम म्हणतात, तू आताच तयारी कर, मी तुला घेऊन जातो. पण ही मुलगी म्हणते, असं जाऊया नको. माझे वडील असं त्याची भेट घ्यायला काही परवानगी देणार नाही. कारण एवढ्या दिवसात हा माणूस पंडित ठरला असेल यावर वडील काही विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी असं करते की तुम्ही याच गावात राहा, रोज राजांची भेट घ्या. मी माझे दास दासी लवाजमा घेऊन तुम्ही सांगता तिथे उज्जैनीला पोचते. खरोखर ही मुलगी लवाजम्यांनिशी उज्जैनीला पोचली. क्षिप्रा नदीच्या गाठी मुद्दाम फिरू लागली. एक घर घेऊन तिथे राहू लागली आणि सकाळीच महाकालीच्या मंदिरात हे पूजेला येतात म्हणून तिथे गिरट्या मारू लागली. पण तिची आणि कालिदासांची भेट काही झाली नाही. या मुलीनं नृत्य शिकायचं ठरवलं आणि उज्जैनी मधल्या मृगनयनी नावाच्या एका नर्तिकेकडे चंपक कलिकेनं शशीमोहना असं नाव धारण करून नृत्याचे धडे घेतले. किती पेशन्स ठेवावा लागतो. नृत्य शिकणं काही सोपं आहे का. नृत्य शिकली. मग जानकीरामांच्या वतीनं भोजराजांकडे निरोप पाठवला की अशी अशी एक मुलगी खूप छान नृत्य करते, तिचं एखाद दिवशी राजवाड्यामध्ये नृत्याचा कार्यक्रम ठेवावा. भोजराजा
उत्तम असे कलेचे भोगते होते. त्यांनी शशी मोहनाचा कार्यक्रम ठरवला. मृगनयनानं तिची खूप प्रॅक्टिस घेतली आणि वर्णन असं केलं, मुंगी शिरायला सुद्धा वाव नव्हता इतकी गर्दी उज्जैनीमध्ये झाली. पुढ्यात सगळे मानकरी बसले. उंची गालीचे आणि बैठका होत्या. मंजूळ ध्वनी घुंगरांचा आवाज किनकापी पडद्यावर सरकला आणि नाजूक दिसणारी शशी मोहना आकाशात चंद्रमा यावा तशी स्टेजवर आली. आज तिने मोतिया रंगाचा शालू नेसला होता. पाठीवर काळे भोर केस सोडले होते. लाल बिंदी डोक्यावर होती. नाजूक मुकुट होता. जाई जुईच्या फुलांचा गजरा घातला होता. आधी तिचं गायन झालं आणि गात असताना भोजराजांच्या जवळ बसलेल्या कालिदासांकडे तिची नजर गेली. दोघांची नजरानजर झाली. ती नृत्य करत असताना कालिदास मोहकपणे तिच्याकडे बघत होते आणि तिची नजर सुद्धा कालिदासांकडे जात होती. झुमरा तालातला ख्याल तिने म्हटला. भिंगरी सारख्या चक्राताना घेतल्या. श्रोत्यांनी दाद दिली आणि क्षणात एका तीयेवर येऊन ती समेवर आली. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. श्रोते असं म्हणाले, एखादी ठुमरी होऊन जाऊ द्या. संगीतातल्या ब्रह्मानंदात सगळे डुंबत होते आणि तिने ठुमरी ती मृगनयनात असेल. तिने इतका सुंदर पदन्यास केला की पहाटेचे 4 वाजले. महाकाळेश्वरच्या मंदिरातला चौकडा वाजू लागला आणि कार्यक्रम आता थांबवायला हवा. समारोपाचं भाषण भोजराजाने केलं. चांदीच्या तबकामध्ये गुलाबी भरजरी शालू, काश्मीरी शाल आणि 1500 सुवर्ण मुद्रा तिला महाराजाने भेट दिल्या. शशी मोहना म्हणाली, तुम्ही माझा कार्यक्रम ठेवलात, मला संधी दिली, सगळ्यांनी दाद दिली, त्यात सगळं काही आलं. भाऊबीजेची वाळणी म्हणून भोजराजांकडून शालू आणि शाल मी स्वीकारते, पण 1500 सुवर्ण मुद्रा मी परत करते. भोजराजाच नव्हे, सगळी जण आश्चर्यचकित झाले. कालिदासांना तिनं फोन करून थांबायला सांगितलं. उद्या आमच्या घरी याल का विचारलं आणि जानकीरामांना सांगितलं, कालिदासांना उद्या आमच्या घरी घेऊन या. यदि गता मृगासा नुपरा न याता, ती म्हणते सुवर्ण संधी अशा पुन्हा पुन्हा येत नसतात. म्हणून आत्ताच भेट झाली तर आमंत्रण देऊन ठेवलं. कार्यक्रम आटोपल्यावर शशी मोहना मृगनयनेच्या घरी गेली आणि तिला गुरुदक्षिणा म्हणून भोजराजाने दिलेला शालू आणि शाल गुरूंना अर्पण केलं. मृगनयना म्हणते, मग तू इतकं करून तुझ्याजवळ काय ठेवलंस? ती म्हणली, माझ्याजवळ एक आनंदाचा ठेवा या उज्जैनीतला मी ठेवलाय. तू नको काळजी करू. हा ठेवा काय आहे ते मी तुला उद्या सांगेन. आणि मग दुसऱ्या दिवशी कालिदास आणि जानकीराम तिच्या महालाकडे आले. एका घरात ती राहत होती, तिथे आले. सुंदर वस्त्र तिने परिधान केलं. घर सगळं सुगंधित केलं. रसाळ फळं, दूध, पेढे तयारी केली. गाव उज्जैनी आहे. पदार्थांची भरपूर रेलचेल. त्यासाठी सगळी इंदूर आणि उज्जैनीला जात असतात. आज ती नऊवारी साडी नेसली. पायात साखळ्या होत्या, दंडात वाकी होती, मनगटावर गोट पाटल्या होत्या, गळ्यात चंद्रार होता. एवढंच नव्हे तर केसामध्ये अग्रफूल घातलं होतं.
कर्णफुलं, नाकात नथ आणि हातात सोन्याची पंचारती, एक पालखी आली. या पालखीतून हे गृहस्थ खाली उतरले. ते गृहस्थ स्वच्छ जरी काठी जांभळं सावळं नेसले होते, पांढरं उपरडं होतं, केशरी गंध लावला होता, लाल पगडी घातली होती, वेड लावणारं लोभस रूप विद्वत्तेचं तेज चेहऱ्यावर होतं. त्यांना बघताच तिला खूप आनंद झाला. आणि एक सुभाषितकारानं या भेटीचं वर्णन असं केलं, यथा नयति कैलासम न गंगा गान सरस्वती, यथा नयति कैलासम न गंगा न सरस्वती. हे ते दोघांच्या भेटीचं वर्णन आहे. ते करायला किंवा ते गायला सरस्वती सुद्धा अपुरी पडेल आणि गंगा नदीचं वर्णन सुद्धा अपुरं पडेल. त्या दिवशी दूध प्राशन करून दोघे जण निघाले आणि तिने विचारलं, उद्या माझ्याकडे जेवायला याल का? कालिदास म्हणतात, तुझं कौतुक करण्यासाठी मी आज येणारच होतो, पण जेवणाचं निमंत्रण कशासाठी? ते मी उद्या सांगेन म्हणाले. जेवण कशासाठी ते उद्या सांगेन आणि मी सुद्धा उद्याच सांगेन. श्री कृष्ण गोविंद रे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त माता की जय. लक्ष्मी केशवाय नमः. काली माता की जय. कवि कालिदास की जय हो. श्री कृष्णार्पणमस्तु.